विधान परिषदेतल्या मतदारांनी ही निवडणूक म्हणजे बिनविरोध केली। उमेदवारांना सगळ्या धन्यवाद देतो की या ठिकाणी ठाण्याची निवडणूक बिनविरोध झाली आणि ठाण्यात विजयाचं फाटक बिनविरोध उघडलं, बरोबर ना। निवडणूक झाली असती तरीसुद्धा बहुमत आमच्याकडे होतं, परंतु ठाण्याची एक संस्कृती आहे। यापूर्वी देखील वसंत डावखरे साहेबांना त्या काळात बिनविरोध निवडून देण्याचं काम आम्ही केलं होतं आणि ठाणे, पालघर विधान परिषद आणि यवतमाळ विधान परिषद दुष्यंत चतुर्वेदी हे देखील बिनविरोध आलेले आहेत। शिवसेनेचे 2 बिनविरोध आले, भारतीय जनता पक्षाचे 2 बिनविरोध आले आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे देखील 2 बिनविरोध आले, म्हणजे 6 बिनविरोध या ठिकाणी उमेदवार झालेले आहेत। ही पुढील विजयाची नांदी आहे। जळगाव आणि नाशिक देखील चर्चेअंती बिनविरोध म्हणजे आता एकमेकाला पाठिंबा, जवळपास ते दोन्ही बिनविरोध होऊ शकतात। आणि मी अगोदर पण सांगितलं होतं, ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी की 17च्या 17 जागा महायुती जिंकेल असा विश्वास मी व्यक्त केला होता। कारण महाविकास आघाडीमध्ये जी काही बिघाडी पाहिलेली आपण, म्हणजे त्यांचे कोणाचा कोणात पायपोस नाही आणि या निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये गटबाजी मतभेद सगळे समोर आले आणि उमेदवारांनी देखील त्यांच्या अनेक ठिकाणी माघार घेतली। यावरून महाविकास आघाडी कशी काय परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, ही तर लोकसभेत देखील आपण पाहिलं, विधानसभेत पाहिलं, झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपण पाहिलं आणि ह्या विधान परिषदेमध्ये देखील आपण पाहतोय। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुती मजबूतीने यशस्वी वाटचाल करते आहे। कारण महायुती जेव्हा 2022ला महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून या राज्यामध्ये विकासाची पायाभरणी, विकासाची घोडदौड, डबल इंजिन सरकार, केंद्रात आपले लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे सातत्याने महाराष्ट्राला पाठबळ देण्याचं काम करतात। मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये जे काही काम केलं, विकास प्रकल्प केले, विकासाच्या योजना केल्या, अनेक योजना केल्या, त्याचं फळ झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं। आता मुख्यमंत्री देवेंद्रजी पुढची वाटचाल करतायत, आम्ही टीम म्हणून काम करतो आहे।